नमस्कार मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की निकीने आता तर रायावरतीच बंदूक रोखली आहे आणि निकी रायाला बोलते, आज मी तुला सोडणार नाही, आज मी तुझा शेवट करणार आहे. तू जर माझा नसशील तर कोणाचंही होऊ शकत नाहीस. तेवढ्यातच आता रायाचे मिसफायर आले आहे आणि तिच्या हातातून बंदूक हिसकावून घेऊन तिलाच उलटं ती मारत आहे आणि तिच्या कपाळी बंदूक लावून आता मंजिरी बोलते, तुला काय वाटलं? तू एकटीच प्रेमासाठी काही करू शकतेस? मी सुद्धा ना माझ्या प्रेमासाठी तुझा जीव घेऊ शकते. आणि तुला काय वाटलं? तू एकटीच हट्टी आहेस? मी ना तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे. आज मी तुला सोडणार नाही. जे तू केलंस त्याची शिक्षा मी तुला देणारच आहे. तू माझ्या रायाला एवढा त्रास दिलास. हे तुझं प्रेम नाही, हे तुझा अहंकार आहे, एवढं लक्षात ठेव. तू प्रेमासाठी रायाचा जीव घेतेस, हे तुला समजते का? तू प्रेम म्हणजे काय असतं एवढं तर तुला कळतं का? असं निकीला बोलत असते आणि निकीच्या कपाळावरती तिने बंदूक लावलेली असते. तेवढ्याच आता बाकीचे सगळे घरातील येतात. त्यामुळे आता तिने बंदूक बाजूला ठेवलेली असते. नाना विचारतात मंजिरीला, मंजिरी बाळा तू बरी आहेस ना? तुला काय लागलंय का? तर मंजिरी बोलते, हो मी चांगली आहे. वहिनी आता जाऊन शंतनू दादाला भेटते आणि शंतनू दादाही खूप आनंदी झालेला असतो, कारण की कित्येक दिवसांनी आता कावीरच्या त्रासातून त्याच्या बायकोची सुटका झालेली असते. आणि मंजिरी बोलते, नाना काळजी करू नका नाना, मी चांगली आहे, मला काही लागलेलं नाही. आता त्या मंजिरीला सोडायचं नाही असं ती नानांना बोलत असते. इकडे आपली सगळ्यांची गळाभेट चाललेली असते आणि तेवढ्यातच आता निकी तिथून निसटते. निकी निसटलेली अजूनही कोणाच्या लक्षात आलेलं नसतं. त्यानंतर लक्षात येतात, सगळेजण बोलतात, जास्त लांब गेली नसेल, जवळच असेल, जाऊया असं करून ती मार्केटमध्ये जातात. मार्केटमध्ये आता बाकी चारही बाजूने तिला सगळ्यांना वेढलेलं असतं. त्यावरती निकी तिथे येते. आता सगळेजण बोलून तिला मारणार आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं, पण अजूनही तिचा अहंकार काही संपलेला नसतो. तिचं काय उत्तरं देणं, प्रश्न विचारणं हे काही संपलेलं नसतं. यावरती आता मात्र चालू होतं. शंतनू दादा बोलतो, हिला मी आता सोडणार नाही. हे ना माझ्या बायकोला खूप मरण यातना दिला आहे, इतका त्रास तिला जिवंतपणे दिला आहे, इतक्या यातना दिलेल्या आहे, तिला मारहाण केली आहे. आज तिला सोडायचं नाही, आज तिला त्याच मरण यातना मी देणार आहे असं बोलत असतो. तिनं जेवढा माझ्या बायकोला त्रास दिला, आम्हाला त्रास दिला, आता संपलं आहे. तुझं ते सगळे दिवस संपले, आता आमचे दिवस आले आहेत, आता तुला सोडणार नाही असं बोलत असतो. यावरती मात्र शंतनूची बायको बोलते, नाही अहो, असल्या राक्षसबाईला मारून तुम्ही तुमचे हात कशाला खराब करता? आपण हिला ना पोलिसांच्यात देऊ, तिला ना पोलीसमध्ये कोठडी झाली पाहिजे, तिला ते यातना झाल्या पाहिजेत. जसं तिनं मला यातना दिला तसं तिला यातना झाल्या पाहिजेत. आपण तिला असं नाही मारायचं, तिला आपण पोलिसात देऊ आणि पोलिसांच्याकडून तिला राहून तिला त्रास दिला पाहिजे. तिला आठवण झाली पाहिजे की तिनं मला कशा यातना दिल्या होत्या, कसा त्रास दिला होता असं ती बोलत असते. आता मात्र निकी तिच्याकडे पाहत असते. निकीला वाटत असतं की कैद होती तेव्हा कशी होती मांजरीसारखी, आता सगळ्यांच्या पुढे आता वाघिणीसारखी बोलत आहे. यावरती बोलते मंजिरी की काय वहिनी, काय तू या असल्या बाईला सांगतेस, जी बाई स्वतःच्या वडिलांना मारते, त्या बाईला काय तू शिकवतेस की शहाणपणा काय असतो ते? तर राया बोलतो, नाही वहिनी, तिला ना पोलिसात देऊन काय उपयोग नाही. ती काय पोलिसात गेली की पैसे चारणार आणि तिथून निसटणार. अशी सुधरत असती तर आता पोलिसातून तुरुंगेतून सुटून येऊन हा उद्योग तिनं केला नसता. आणि तिचा मित्र आहेच की तो घोरपडे, तो आहेच की तिला आणि मदत करणारा. त्यामुळे तिला पोलिसात देऊन काही उपयोग नाही. तिला जी शिक्षा द्यायची ती आपणच द्यायची आणि अशी शिक्षा द्यायची की तिला कळायला पाहिजे की एक कुटुंब तोडताना काय होतं, एका व्यक्तीला त्रास देताना काय होतं आणि परत असं काही करताना तिचं काळीच पाक खाल्लं पाहिजे, अशी शिक्षा आपण तिला द्यायची असं बोलत असतो. आता हे मात्र ऐकून तिला खूप राग आलेला असतो आणि ती बोलत असते, काय रे राया, चुकलं काय माझं चुकलं तरी काय ते तू सांग. माझं हे चुकलं का? मी तुझ्यावरती प्रेम केलं, मी तुझ्यावरती प्रेम केलं राया, मी तुझ्यावरती प्रेम करते म्हणून तर हे केलं आहे मी. तू करतोस ते प्रेम, मी करतो ते प्रेम नाही का? तू करतो प्रेमामध्ये काही करशील ते चालेल, मी केलेलं सगळं चुकीचं का? असे ते रायाला बोलत असते. तर राया बोलतो, प्रेम म्हणजे तुला ते तर कळतं का? तू प्रेम करत नाहीस, तुझा तो अहंकार आहे, तू सौदा करत आहेस. प्रेम म्हणजे काय, प्रेमाचा अर्थ काय हे तर तुला माहीत आहे का? तर यावरती निकी बोलते, हे बघ, मी काही चुकीचं केलेलं नाही, मला फक्त तुला मिळवायचं होतं आणि मी तुला काही करून माझा बनवणार आहेस. कुणामुळे होते ह्या सगळं? मंजिरीमुळे होते का? ह्या मंजिरीमुळं तिला मी सोडणार नाही. काय आहे रे त्या मंजिरीमध्ये, काय आहे जे माझ्यामध्ये नाही? मी एवढी सुंदर आहे का ही नुसती गावंडळ कुठली? तिला काय माझ्यासारखी काही मॉडर्न आहे का? काय आहे सांग बघू? का हिच्यावरती प्रेम करतोस तू? गोगलगाय कुठली
हिच्यात एकतर गोष्ट आहे का जी माझ्यात आहे आणि तू माझ्याशी तिला कम्पेअर करतोयस? कम्पेअर करण्यासारखं एकतर गोष्ट तिच्यामध्ये आहे का सांग तू? कशाला हिच्यावरती प्रेम करतोस तू? असं ती काही ना मंजिरीला बोलत असते. मंजिरी मात्र फक्त शांत बसून ऐकत असते, कारण तिला माहीत असतं की रायाचं प्रेम तिच्यावरती आहे. निकी काहीही बोलू त्याला फरक पडणार नाही. यावरती मंजिरी बोलते, हे बघ निकी, तू मला सांगू नकोस की रायालाही सांगू नकोस. तू जे करतेस बोलते त्याचा आता माझ्यावरती ना फरक पडणार आहे ना रायावरती फरक पडणार आहे. तुला प्रेम म्हणजे काय हेच कळत नाही. प्रेमामध्ये तू काय केलंस? तू तुझ्या वडिलांचा जीव घेतलास आणि तू प्रेमामध्ये रायाचा जीव घेतेस. ह्याला प्रेम म्हणतात का? तर निकी बोलते, काय राया तुला कळतं का नाही जरा? ते तुला सांगितलं नाही, ही तुझ्या प्रेमाच्या लायकीचीच नाही. मी आहे, मी काही जर झालं तर तुम्हा दोघांना एकत्र येऊन देणार नाही, एक लक्षात ठेवा. मी कधीही तुमच्या दोघांचं लग्न होऊन देणार नाही, हा दिवस कधीही उजाड नाही, असं बोलत असते. पण आता मात्र निकीचं बोलणं कोणी ऐकून घेत नसतं. निकी कितीही जोरजोरात ओरडली तर तिचं बोलणं कुणालाही पटत नसतं. त्यावरती राया बोलत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे केलंस ना हे सगळं चुकीचं होतं. तुझ्या ह्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. तू मला सांग, तू जे वागलीस, जे केलंस, तू काय केलंस? 2 प्रेमानं वेगळं केलंस. तू काय मला विचारतेस तुझ्या चुका काय आहेत? अगं तुझ्या 1000 चुका आहेत, कुठली तुला चुकी सांगू? वडिलाला स्वतःच्या मारलंस, 2 जीव एकमेकावरती प्रेम करतात त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलास, एका कुटुंबाला उद्ध्वस्त होण्याचा प्रयत्न केलास तू. अजून काय राहिले करायचं? अजून किती तुझ्या चुका आहेत? माफ करण्यासाठी तुझी एकही चूक नाही. आणि माझ्या मिसफायरमध्ये अशा गोष्टी आहेत जे तुझ्यामध्ये नाहीच आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मिसफायरमध्ये आहेत. मिसफायर मनाची इतकी चांगली आहे, तिच्या भावना चांगल्या आहेत म्हणून ती चांगली आहे. तुझ्यासारख्या कपटी भावना तिच्यामध्ये कधीही नसतात, असं ती बोलत असते. आणि आता नक्कीच मिसफायर रायाकडे बघत असते. राया तिच्याबद्दल किती चांगलं बोलत आहे हे मात्र तिला आवडत असतं. त्यावरती आता रायाचं बोलणं काही थांबत नसतं त्याच्या मिसफायरबद्दल, आणि तो जाणीव करून देत असतो की मला ती का आवडते, तुझ्या का फरक आहे त्या दोघीत, तुझ्यात आणि तिच्यात. कारण की तू प्रेमाचा सौदा करतेस आणि ती प्रेमासाठी काहीही करते. तू प्रेमामध्ये मला मारायला येतेस पण ती प्रेमामध्ये मला जपत आहे. या गोष्टीचं सगळं कंपॅरिझन करून तिला सांगत असतो. आता मात्र निकीकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं आणि आता हे सगळे मिळून तिला काही सोडणार नाहीत हे तिच्या लक्षात आलं होतं. रायाही बोलला होता, तू कधीही आम्हा दोघांना वेगळंच करू शकत नाहीस, तू काहीही कर, आम्ही दोघं कधीही वेगळे होणार नाही. आता निकीच्या लक्षात आलं. निकी बोलते, मी ही मंजिरीला सोडणार नाही, हिच्यामुळे सगळं होतंय ना. एखादा दिवस तर घावल ना ती मला एकटी तुझ्यापासून, तेव्हा मात्र तिचा तो शेवटचा दिवस असेल. हे ऐकल्यानंतर राया बोलतो, तिला हात तर लावून दाखव. मी असताना माझ्या मंजिरीच्या केसाला हातसुद्धा लावून दाखवू शकणार नाहीस तू, असं बोलतो. आता मात्र निकीला खूप राग आलेला असतो आणि ती बोलत असते, ए मंजिरी, तुला काय वाटतं ग? मी तुला हात लावू शकत नाही, तुला मारू शकत नाही, तुला दाखवतेच मी काय चीज आहे ती. ही निकी प्रेमासाठी काहीही करू शकते, कुणाचा जीवही घेऊ शकते, असं बोलत असते. आता त्यावरती मात्र सगळेजण गप्प असतात आणि आता बोलते मंजिरी बोलते, तू आत्तापर्यंत पुढे मागं करणारी ना मंजिरी पाहिली असशील, पण आज तू ना बघशील ती मिसफायर, असं तिला बोलत असते. आणि त्यावरती आता मंजिरीची वहिनी बोलत असते, अगं एवढाही गर्व करू नकोस की तू स्वतःच्या सौंदर्याचा जो गर्व करतेस ना, एवढाही गर्व करू नकोस की स्वतःचं तोंडसुद्धा तो आरशात पाहू शकणार नाहीस. हे तू वागतेस, तुला काय कळते का प्रेम म्हणजे काय असतं ते? प्रेम म्हणजे हे काय सौंदर्यावरती प्रेम करत नाहीत. तर यावरती मंजिरी बोललेली असते, अगं वहिनी तू तिला समजावून सांगू नको, ती समजावून सांगण्याच्या लायकीचीच नाही. तिला प्रेमातला अंतर फरकच कळत नाही. तिला काय वाटतं ती आहे ती बरोबर आहे. जी प्रेम हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते ते प्रेम मिळवायचं असतं हेच तिला कळत नाही. त्यात तू तिला काय फरक सांगतेस? प्रेम म्हणजे काय असतं, सौंदर्य म्हणजे काय असतं, काही तिला कळत नाही. ती फक्त आणि फक्त दुसऱ्याकडून वरबडून घेण्याचा प्रयत्न करते, एवढंच तिला जमत असतं. आणि ती बोलत असते, तू फक्त जी पुढं मागं करणाऱ्या मंजिरीला पाहिला असशील, पण तू ना आता पाहशील जी मिसफायर आहे ना तिला पाहशील, असं ती मंजिरी अशी बोलत असते. आणि राया निकीला बोललेला असतो की तुला एवढं कळत नाही की प्रेम हे ना देहावरती नाही तर मनावरती केलेलं जातं, हेच आहे. आणि शंतनूमध्ये बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हिला काय सांगताय तुम्ही? ही कोण आहे? हिला दगडालाही पाजर फुटेल पण हिला पाजर फुटणार नाही, असं तो बोललेला असतो. आता वहिनीलाही फुल कॉन्फिडन्स आलेला असतो की सगळे बरोबर असताना मला काही होणार नाही आणि निकीला मात्र तिच्या कर्माची शिक्षा भेटणारच आहे.
मंजिरी आता मात्र तिच्याकडे खूप रागाने पाहत असते आणि आता मी हिला सोडणार नाही, हिनं जी केलं आहे हिची शिक्षा सगळ्यांनी मिळून तिला दिलीच पाहिजे असंही वाटत असतं. आणि मंजिरी तिला दाखवून देते की ती फक्त मंजिरी नसून एक मिस फायरी आहे आणि तीही तिच्या प्रेमासाठी काहीही करू शकते. असं बोलून तिला जवळ आलेली मारण्यासाठी पुढे आलेली निकीला मंजिरी बरोबर फायटिंग करून पाठीमागं ढकलून लावते आणि निकी मात्र तिच्याकडे पाहतच राहिलेली असते की हिनं कसं काय मला मारलं. त्याचबरोबर दोघींच्या मध्ये फायटिंग होत असताना मंजिरीन मात्र तिला व्यवस्थित फाईट देऊन पाठीमागं पाडलेलं असतं आणि ती आता खाली पडलेली असते आणि निकी खाली पडल्यानंतर बोलते, मी मंजिरी तुला आता सोडणार नाही. या रागाच्या भरामध्ये ती तिथला ऊस पडलेला जोरात घेऊन पळत आलेली असते मंजिरीच्या अंगावरती. आता ती मंजिरीला मारणार हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं, पण आता मंजिरी एकटी नसते, तिच्या घरातले तिच्याबरोबर असतात. तरीही निकीमध्ये काही गर्व कमी आलेला नसतो, अहंकार कमी नसतो. तिला असंच वाटत असतं, मी आजच्याच हे मंजिरीला संपवणार आहे. या रागाच्या भरातच तिथं जे ऊसाचा रसचा गाडा असतो त्या रसाच्या गाड्यावरचा ती ऊस घेऊन जोरात मंजिरीकडे पळत आलेली असते आणि ती पळत येत असताना तिच्या पायाखाली एक केळीची साल अडकलेली असते आणि त्या सालीवरती ती घसरते आणि जशी ती घसरते तशी ती पाठीमागे जोरात पडते आणि जोरात जशी ती पडते ती ऊसाच्या रसाच्या चाकावरतीच ती पडते आणि तिचं केस त्यामध्ये अडकले जातात. आता मात्र सगळी ओरडतात, निकी निकी, निकीला वाचवा. आणि मंजिरीही रायाला बोलते, राया जा ना पटकन, निकीला वाचव, काय झालं आहे बघ. रायाही खूप भिलेला असतो आणि पळत जातो, कारण की ती कितीही चुकीची वागली तर ही माणसं नक्कीच चांगली आहे. ते पळत जातात आणि राया ती मशीन थांबवतो. तोपर्यंत निकीचे सगळे केस त्या मशीनमध्ये अडकलेले असतात आणि आता मशीनमध्ये अडकल्यामुळे निकीला काहीच करता येत नसतं, पण राया तिला त्यातून सोडवतो. निकीचा जो असतो पार्टनर तोही तिथं आलेला असतो आणि तोही निकीला त्यातून सोडवतो. बोलतो, काय केलं तुम्ही हे निकीला, असं बोलून निकीला तिथून घेऊन जाण्यासाठी निघतो. आता मंजिरीला खूप वाईट वाटलेलं असतं की निकीसोबत असं व्हायला नको पाहिजे होतं, पण त्यानंतर सगळेजण बोलतात की काय तिच्या कर्माची फळं आहेत. राहे तिच्यावर पाहत राहिलेला असतो की निकीला हे अचानक कसं काय झालं, आपण एवढी मोठी तर तिला शिक्षा देणार नव्हतो असा तो विचार करत होतो. त्यानंतर मात्र निकीला तिथून तो जो तिचा पार्टनर होता तो घेऊन जातो धरून आणि बोलतो, मी तिला हॉस्पिटलला घेऊन जातो. राया एवढं काय झालं होतं, एवढं का केलं असं बोलत होतो. त्यावरती मात्र आता सगळे तिच्याकडे पाहतच राहिलेले असतात आणि नाना बोलतात, जाऊन दे, काय आहे ना, तिनं जे कर्म केलं त्या कर्माची शिक्षा ही तिला भेटणारच होती. तिनं जे इतकं वाईट कर्म केलं, इतकं सगळ्या लोकांना त्रास दिला, ते देवानंच तिला शिक्षा दिली आहे, विठुरायानंच तिला शिक्षा दिली आहे, आपण दिली नाही, असं नाना बोलतात. आणि नाना तसे बोलल्यानंतर मात्र आता सगळे आता खुश असतात. त्यावरती आता मंजिरी बोलते, वहिनी चल आता आपल्या घरी चल, असं बोलून वहिनीला आता ती घरी घेऊन जाण्यासाठी निघाली असते आणि वहिनी आता खूप खुश असते. आता इकडून पुढे आपल्याला दिसतो की ह्या दोघांचा चाललेला रोमॅन्स. किचनमध्ये राया पाणी पिण्यासाठी आलेला असतो आणि मंजिरी मात्र मनामध्येच खूप लाजत असते आणि राया तिथं आल्यानंतर रायाला बोलते, राया खरंच तुझं माझ्यावरती एवढं प्रेम आहे का रे, किती प्रेम आहे तुझं माझ्यावरती. तर राया बोलतो, काय विषय आहे का, काय सांगायला पाहिजे का. तर मंजिरी बोलते, नाही मला ऐकायचं आहे आणि आत्ताच ऐकायचं आहे मला, तू सांग मला तुझं किती माझ्यावरती प्रेम आहे. तर राया बोलतो, काय मिस फायर, हा काय प्रश्न आहे का, हे कशाला आता विचारते तू, हे काय विचारणं झालं का, माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुला माहितीच आहे ना, माशी का विचारते तू. असं ना तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो आणि बोलत असतो. पण आता ना मिस फायर मात्र लाजत असते आणि बोलत असते, नाही राया मला आत्ताच्या आत्ता ऐकायचं आहे, तू सांग बघू तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे, खरंच मला खूप ऐकायची इच्छा झाली आहे, असं बोलत असतो. तर त्यावरती राया बोलतो, हे बघ, कमळाच्या फुलावरती एखादा भवरा जसा स्वतःला कैद करून घेतो तेवढं माझं तुझ्यावरती प्रेम आहे. त्यानंतर ती बोलते, अजून सांग बघू. तर राया बोलते, हे बघ, जसं एखाद्या राधेचं किंवा कृष्णाचं राधावरती प्रेम आहे, विठ्ठलाचं त्याच्या रुक्मिणीवरती प्रेम आहे, फुलाचं त्याच्या गंधावरती प्रेम आहे, एवढं माझं तुझ्यावरती प्रेम आहे, असं तिला बोलत असतो. हे ऐकल्यानंतर मात्र मिस फायर आता खूप लाजून गेलेली असते. राया आपल्यावरती एवढं प्रेम करतो हे ऐकून तिला खूप छान वाटत असतं. तिला माहीतच असतं की राया तिच्यावरती किती प्रेम करतो, पण जेव्हा त्याने निकीला निकीसमोर तिची जी तुलना केलेली असते, तिच्याबद्दल जी माहिती सांगितलेली असते, तिच्या ज्या आतल्या आहेत ह्या गोष्टी, तिची भावना, तिची कदर केलेली असते, ते आठवून तिला खूप छान वाटत असतं आणि तिला असं वाटत असतं की रायानं अजूनही सांगावं की तो माझ्यावर किती प्रेम करतो. आणि त्यांना आता मात्र सगळ्या गोष्टींनी सगळ्या तऱ्हेने सांगितलेलं असतं की तो किती प्रेम करतो. आणि आता तो बोलतो, मिस फायर तू सांग बघू माझ्यावरती किती प्रेम करतेस ते. आणि ते पाहून आता मिस फायर मात्र शांत झालेली असते आणि तिच्याकडे प्रश्नाचं उत्तरच नसतं.
ती मात्र प्रेमाने बघत आणि लाजत असते आणि रायाकडे पाहत असते. आणि ती काय मात्र सांगत नाही की तिचं ते किती प्रेम आहे, पण तिच्या त्या हावभावातून, बोलण्यातून, दिसण्यातून, हसण्यातच कळालं असतं की रायाला की तिला काय बोलायचं आहे आणि आता ती किती लाजलेली आहे आणि आता ती पुढं काही बोलत नाही. यावरती समजतं की या दोघांचं एकमेकावरती किती प्रेम आहे. राया मंजिरीसाठी काय करू शकतो हे आपल्याला कळालं आहे. मंजिरी तेवढंच तिच्यासाठी करू शकते हे आपल्याला दिसलेलं आहे. आता इकडं हॉस्पिटलमध्ये जय आलेला असतो निकीला भेटायला आणि त्या बोलत असतो त्याच्या पार्टनरला, काय ही अति शहाणपणा करते, हिला बोलत होतो मला सांग की कुठं ठेवली आहेस त्या शांतनुच्या बायकोला, कुठं ठेवलेली आहेस. तर नाही, आपलंच खरं करायचं, पुढं करायची नुसती सवय लागली हिला. काय झालं असतं मला सांगितलं असतं तर. नाही, मी सेफ ठिकाणी ठेवले. सेफ ठिकाणी ठेवलं? कसलं सेफ ठिकाण? पोचणार ना राया तिथं, आता बसली इथं बेडवरती, असा बोलत असतो. आता काय माहिती हिला कधी शुद्ध येते कधी येत नाही असा जय बोलत असतो. आणि त्यावरती तो उभा असणारा पार्टनर मात्र ऐकत उभा राहिलेला असतो. आता थोड्या वेळातच काय होतं, तिला जाग येते आणि जाग आल्यानंतर ती मात्र डोळे हळूहळू उघडत पाहत असते. जय मात्र आपलं तिच्याबद्दल वाईट बोलणं चालूच असतं की स्वतःला शहाणी समजते, मला काय सांगितलं नाही, मला प्लॅनमध्ये सामील करून घेतलं नाही, मी जरा मदत केली असती, काही तर केलं असतं, काय नाही, आपलंच घोडं पुढं करायचं, आपलंच घोडं दामटायचं असं बोलत असतो. तेवढ्यातच आता निकीला जाग आलेली असते आणि निकी डोळे उघडत असते. निकी डोळे उघडल्यानंतर हा मात्र जरासा घाबरलेला दाखवलेला आहे, कारण तिला असं वाटतं की निकीने सगळं ऐकलं का काय. नंतर निकी डोळे उघडून पाहते तर तिला कळत नाही की आपण कुठं आहोत. आणि ती जयकडे बघते आणि जयला बोलते, जय मी कुठं आहे, जय हे काय, मी हॉस्पिटलमध्ये आले काय, हॉस्पिटलमध्ये कसे आले मी, अशी बोलत असते. त्यावरती जय बोलतो, विसरलीस का काय काय झालं होतं ते सगळं. त्यावरती तिला मात्र सगळं आठवलेलं असतं, काय झालं होतं, कसं झालं होतं, तिचे केस अडकलेले ह्या सगळं ते आठवत असतं. आणि तो जो तिचा पार्टनर आहे तो तिच्याकडे पाहत असतो. आता हिला कसं सगळं लक्षात येते का तो बघत असतो, कारण त्यांना सगळं पाहिलेलं असतं. आता निकी बोलते, काय झालं आहे मला, एवढं काय झालं आहे, बोलत असते, माझ्या डोक्याला कसली पट्टी आहे. त्यानंतर तिथं ते गोळ्यांचं जे टेबल असतं, ती गोळ्याचं बॉक्स घेतेच, त्याचे स्टीलचं असतं, तिला तिचा चेहरा त्यामध्ये पाहायचं असतं, कारण तिच्या लक्षात आलं होतं की तिचे केस त्यामध्ये अडकले होते. म्हणून ती गोळ्याचं जे टेबल आहे ते घेते बॉक्स आणि त्यांना उलटे करून त्यामध्ये पाहते. त्यामध्ये तिला दिसतं की तिच्या डोक्याला पूर्णपणे पट्टी बांधली आहे. ती पट्टी पाहून मात्र तिला खूप वाईट वाटतं की त्या आपलं सगळी आता केस गेली, आपली अवस्था काय होऊन बसली. जशी तिची वहिनी बोलली होती, ज्या देहाचा तू जास्त गर्व करतेस ते तुला नंतर समजेल की देह म्हणजे काय असतो. आणि त्यानंतर ती जेव्हा ती बघते त्यावर खूप मोठ्यानं किंचते, मंजिरी मी तुला सोडणार नाही, हे सगळं मंजिरीमुळे झालं आहे, आता मी तुला सोडणार नाही, मी ह्याचा बदला घेऊन राहणारच. अजूनही तिचा काही तो अहंकार गेलेला नसतो आणि तशी ती बडबडत असते. जय मात्र आता डोक्याला हात लावून बसलेला असतो की आता काही करते काय माहिती, तिचा चेहरा बघितल्यानंतर काय तिची अवस्था होणार आहे तिचं तिला माहिती, असं बोलते. आणि निकीला खूप जोरात राग आलेला असतो आणि मंजिरीला मी काही सोडणार नाही, मी जेव्हा बरी होईन तिचा तो शेवटचा दिवस असणार आहे, असं मात्र ती बडबडत असते. आणि जय मात्र आता काही शांत बसलेला असतो आणि ती घेते ते गोळ्यांचं टेबल आणण्यासाठी भिरकवून लावते. आता बोलण्यात काय अर्थ नाही, कारण की आता जयलाही कळायला आहे की आता ती बेडवरती आहे आणि काही जरी झालं तर तिच्या मिसफायर बरोबर राय कायम सोबत असल्यामुळे तिचं काही करू शकणार नाही निकी, हे आता जयच्याही लक्षात आलेलं आहे. मात्र हिची चिडचिड खूप जोरात चालू असते. मी आता कधी एकदा उठून उठते आणि कधी तिचं बँड वाजवते असं तिला वाटत असतं. आता आपल्या पुढे बघा प्रेक्षकांना बघण्यास भेटत आहे की आता आपल्या रायाचं आणि मिसफायरचं लग्नाची तयारी चालू आहे. दादांना आता लग्नाला परमिशन दिलेली आहे आणि आता लवकरात लवकर लग्न होणार आहे. पण असं कसं सगळं सुखानं नीट चांगलं होईल. तेवढ्यातच आपली शकुंतला आणि जय आलेला असतात आणि बोलतात, कसं तुमचं लग्न होते ते मी बघतेच, हे लग्न होऊन देणार नाही. यावरती मात्र मंजिरी बोलते, कावळ्याच्या शापानं काही गाय मरत नाही हे तुम्हाला माहीत आहे ना, आमचं लग्न तर होणारच. यावरती मात्र आपला रायाचा डायलॉग भारी असतो की काही जरी झालं ते काय आमच्या लोकांचं लग्न हे होणारच आणि आमचा बँड हा वाजणारच, त्यामुळं तुम्ही सगळे पाहतच राहा कसं आम्ही लग्न करतो आणि काय करतो ते. आता आपल्याला नक्कीच प्रेक्षक उद्याच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे की दादाने कसे या दोघांना लग्नाला परमिशन दिली आहे, या लग्नाची कशी जन्नत तयारी चालू आहे, यामध्ये घोरपड्या आणि शकुंतला काही करणार नाही ते आपल्याला माहीत आहे. तरी त्यांनी काही जरी विघ्न आणले तर यामध्ये काही होऊ शकणार नाही. या दोघांचं लग्न मात्र निर्विघ्नपणे नक्कीच पार पडेल. यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागेल. या एपिसोडमध्ये आपल्याला एवढंच बघण्यात आलं की निकीचा कसा शेवट झाला आहे. वाईटाचा शेवट हो वाईटच होतो
आणि आता शकुंतलाजी पुढं आली आहे निकी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून, पण ती कितपत काय करू शकते. पण तिच्या ह्या गोष्टींना दाद मात्र कोणीच देणार नाही, कारण की आता मिस फायर आता फुल मोडमध्ये आली आहे आणि ती बरोबर सगळ्यांचा बँड वाजवणार आहे. आणि काही जरी झालं तर आता ह्या दोघांचं लग्न कोणीच थांबवू शकणार नाही, कारण की आता लग्नाला नक्कीच मिस फायरच्या भावाची सोबत आहे. आता अडवणारं तर घरचं कोणीच राहिलं नाही. त्यासाठी नक्कीच आपल्याला आता उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. हा एपिसोड इथं संपत आहे.